सो हे गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर येस, लाईट्स खूप खराब आहे तर ते थोडं ऍडजस्ट करून घ्या, कारण वाजलेले आहेत 6:30 संध्याकाळचे आणि अनफॉर्च्युनेटली किचन मध्ये दुसरं सॉकेटच नाहीये इथे कुठे लाईट लावायला. आणि हा खूप विचित्र लाईट आहे, मागून लाईट आहे एक्सेट्रा. एनिवेज, सो आजचा जो व्लॉग आहे तो थोडासा इंटरेस्टिंग काहीतरी करणार आहे मी. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी 2026 ची ही पहिली संकष्टी आणि पहिलीच अंगारकी संकष्टी आली. तर मी आणि दिनेश प्रत्येक संकष्टी करतो. तर मी आज घेतलेला आहे वर्क फ्रॉम होम. माझं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. तर म्हटलं की आज मस्तपैकी मोदक करूया. तर दिनेशसाठी पण सरप्राईज असेल. आणि खूप दिवस झाले मोदक करून आणि मी मोदक केलेले नाहीये. आय नो, म्हणजे घरी असताना केले, इथे लग्नानंतर या घरात केलेलं नाहीये. तर मी करणार आहे मोदक. तर 2 ट्विस्ट आहेत यात. एक, मी करणार आहे गुळाचे मोदक. युजली साखरेचे करतात, पण मी गुळाचं ट्राय करणार आहे हा आज. आणि सेकंड, मी करणार आहे तळून मोदक. जर उकडीचं नाही, उकडीचं म्हणजे ते तांदळाचं पीठ असतं तर मला म्हणजे मी कधी केलं पण नाही, मला जमणार पण नाही ते. आणि आम्ही घरी करतो तेव्हा चपातीचं जे पीठ असतं, गव्हाचं पीठ, त्याच करतो उकडून, किंवा मम्मी तळून पण करते. सो मी मम्मीकडून शिकलेली आहे हे तळलेले मोदक कसे करायचे. खूप छान असं क्रिस्पी होतं ते. तर तेच आता स्टार्ट करायचं आहे. तर मी बाकीचा स्वयंपाक पण पॅरलली करतेय. तर आता माझी झालेली आहे आमटी आणि भाजी, मस्त बीन्सची भाजी केलेली आहे मी. आता पहिला करणार आहे मी मोदक. साईडला कुकर भात सुद्धा लावलेला आहे आणि मग लास्टला गरम गरम चपाती करून मस्त जेवायचं. सो तुम्हाला म्हटलं की क्विक ही रेसिपी शेअर करूया. आय डोंट नो आता या अंधारात किती दिसेल नाही दिसेल, पण ठीक आहे, आपण ट्राय करू. ओके, सो सगळ्यात आधी एक मिनिट, भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. कूल. सो सगळ्यात आधी मी जे नारळ असतं ते खिसून घेतलेलं आहे. तर बघू शकता हे एक पूर्ण नारळ आहे जे मी खिसून घेतलेलं आहे. आणि ऍज युजल मी हे जे नारळ खिसायचं यंत्र घेतलं होतं, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे कुठल्या तरी, हे मिशो वरून घेतलेलं आहे मी. खूप युजफुल होतं. हे जे पाती आहेत याने खूप बारीक नारळ खिसला जातो. म्हणजे तुम्ही नॉर्मल जे वेळीने खिसता ना त्याच्यापेक्षा ह्यात मला तरी कम्पॅरेटिव्ह खूप बरं पडलं आणि हे करायला पण इझी आहे. तर मी नारळ खिसून घेतलेला आहे. आणि जसं मी म्हटलं की मी गुळाचे मोदक करणार आहे, तर ह्याला आता हे ऑलमोस्ट 2 वाटी नारळ दिसतंय मला. तर 1 वाटी आपल्याला गुळ लागणार आहे. तर मी ह्या वाटीच्या साईजने आता हे गुळ थोडस खिसून घेते. सो खिसून घेऊ की चाकूनी पण बरं पडेल. सो मी विचार करते की मी सो मी असं सिम्पली हे गुळाला हे असं चाकूने बारीक बारीक असे काप करणार आहे, जेणेकरून ते आपण जेव्हा शिजवायला टाकणार तेव्हा तो गुळ लगेच त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. सो येस, इथे ऑलमोस्ट 1 वाटी गुळ झालेला आहे. तर जास्त पण नको ना, तर ते खूप जास्त गोड गोड होऊन जाईल. सो एवढं मला वाटतं की सफिशियंट होईल. तर आता आपण ह्याला गरम करायला घेऊया. सो येस, इथे आता मी जे खोबरं आहे किंवा नारळ जो खिसलेला आहे, सॉरी खोबरं का म्हणते मी सारखं सारखं, आय डोंट नो. तर ते मस्त इथे त्याला भाजून घेणार आहे.
आणि ह्यातच मी आता म्हणजे आपण 1 वाटी गूळ घेतलाय ते सगळं टाकून दोन्ही मिक्स करणार आहे. आणि मेक शुअर की हे कंटिन्यू फिरवायचं आहे तुम्हाला, म्हणजे ते खाली कधी कधी लागतं किंवा मग जास्त घट्ट झालं तर मग सारण चांगलं नाही होणार. अजून थोडंसं गोल्डन ब्राऊन होतं ते पूर्ण एक जे झालं ना गूळ जेव्हा हे होतं मेल्ट होतं पूर्ण तेव्हा जसं गोल्डन कलरचं होऊन जातं सारण. सो येस, इथे बघू शकता पूर्ण गूळ जो आहे तो मेल्ट झालेला आहे. आणि हे थोडस जास्त नाही पण पहिल्यापेक्षा थोडस घट्ट झालेलं आहे कारण त्याला त्यात गुळ हे मेल्ट झाले. बापरे, टंग ट्विस्टर गेम नाही. सो ह्याला आता 10 मिनिटं थंड करायला ठेवूया. तोपर्यंत मी चपातीचं पीठ मळणार आहे. तर नॉर्मल चपातीचं पीठ जसं मळतो तसंच, पण थोडस जास्त तेल घालून मळायचं जेणेकरून हे मोदक केल्यानंतर ते वातड होऊ नये. सो थोडस जास्त तेल घालून मी चपातीचं पीठ मळणार आहे. अँड येस, इथे मी ऑलरेडी मोदकसाठी असे पाती लाटून घेतलेलं आहे. अशी मोठी चपाती करून त्याला असे मस्त शेप असं छापा पाडलेला आहे. आणि खूप गडबड झाली लास्ट मोमेंटला आणि मग बाकी सगळे पण कामं होते म्हणून बाकीचा व्हिडिओ नाही घेता आला. आणि हे आहेत तळलेले माझे पहिले 4 मोदक. तर फ्राईड क्रिस्पी लेअर आलेला आहे त्यावर आणि ते अजूनही तळत आहेत मोदक. तर मस्त आम्ही एन्जॉय केलं हे फ्राईड मोदक. तर हा तर छोटासा व्लॉग, तुम्ही नक्की हे गुळाचे मोदक ट्राय करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.